नवीन पार्लिमेंट बांधण्यात आली, नवीन पीएम हाऊस बांधण्यात आलं, पण शाळांचं काय? जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे मुलं असू द्या, मजदुरांचे मुलं असू द्या, काय ते या देशाचे भविष्य नाहीये? काय सरकार यांना त्या मुलांना या देशाचं भविष्य म्हणून बघत नाही का? तर कुठं ना कुठं आम्हाला असं म्हणायचं आहे किंवा आम्हाला असं वाटतं की आता 80 वर्ष होत आले, तर या 80व्या वर्षाची सुरुवात जी आपण केली पाहिजे ती ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांना नीट करून सुधारून केली पाहिजे, कारण की त्याच्याशिवाय आपला देश पूर्णपणे विकसित होऊ नाही शकत. मोठ्या शहरात मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना का मिळत नाहीत? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ येते. शाळेत पाण्याची, प्रसाधनगृहांची सोय का नसते? असे सगळे सवाल या नव्या मोहिमेदरम्यान सीजेपी विचारणार आहे. हिंगोलीला 15 तारखेला सकाळी जाणार आहे आणि मी तिथे जाऊन तिथलच्या सरपंचांना विनंती करणार आहे. जे माझं गाव आहे संतूक पिंपरी, मी तिथे जाणार आहे. सरपंचांना विनंती करणार आहे, गावकऱ्यांना विनंती करणार आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन जी गावात शाळा आहे त्या शाळेची सुधारणा केली पाहिजे, जेणेकरून जे मुलं मुली तिथे जातात त्यांना सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे. बदल आणणार सरकारलाही प्रस्ताव देऊ, पण आम्हाला असं वाटतंय की सध्या कलेक्टिव्ह ऍक्शनची गरज आहे. त्यासाठी आम्ही जेवढी सिव्हिल सोसायटीचे मेंबर आहे, गावकरी आहे, सगळ्यांना सोबत घेऊ आणि गावाचा विकास गरजेचा आहे जर देशाचा विकास करायचा. कमेंट, लाइक, शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करने के लिए कृपया बेल आइकन प्रेस करना ना भूले. धन्यवाद.